श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण सर्वजण इतके अहंकारी झालो आहोत की ज्यांनी आपल्याला निर्माण केलं त्या आईची आपण पर्वा न करता आपण जे निर्माण केलं आहे त्याच्या मागे धावत बसलो आहोत. मला हे सांगायचं आहे की ह्या पृथ्वीवर जे काही आहे ते आपण माणसाने निर्माण केलं आहे. पैसा, सोनं, नाणं, हिरा, पण ज्यांनी आपल्याला निर्माण केलं त्याकडे आपलं लक्ष आहे का? म्हणूनच आपण आपल्यावर आज ही परिस्थिती ओढवून घेतली आहे. आपण आपल्या आयुष्यात अडचणी, संकटे निर्माण करत बसलो आहोत. पैसा आपल्यासाठी आहे, आपण पैशासाठी नाही. तसंच आपल्याला आईला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आईच्या मागे धावावं लागणार. आई आपल्या मागे येणार नाही. लक्षात ठेवा, आपण एकदा आईला समर्पित झालो, मनोभावे पूजा केली, सेवा केली, निस्वार्थीपणा भक्ती केली तर बाकी सगळ्या गोष्टीची आपल्याला गरज भासणार नाही. पण हो, जितकं आपल्याला आपल्या आयुष्यात हवं आहे ते नक्कीच आपल्याला मिळेल हे निश्चित. पण आईचा हात सोडून पैशांच्या मागे धावलो तर मात्र पैसा काय, आईचं छत्र पण आपण गमवून बसू शकतो. म्हणूनच वेळेत आपण स्वतःला सावरलं पाहिजे. चांगलं काय, वाईट काय समजून घेतलं पाहिजे. हाव करून सगळं गमवून बसण्यापेक्षा जितकं हवं तितकं साठवलं की सगळ्या गोष्टी प्रमाणात मिळतील व आईचा साथ देखील सदैव आपल्यासोबत असेल. ह्या कलियुगात राहून स्वतःचं आयुष्य कलंकित होणार नाही ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहोत की आईने आपल्याला निवडलं आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या, तरच आयुष्य सुरक्षित व सुखात राहील. आपण प्रत्येकजण इतके अहंकारी झालो आहोत की खरं खोटं हेच आपल्याला कळेनासं झालेलं आहे. म्हणूनच आपण कोणत्या मार्गावर चालत आहोत ह्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. प्रत्येक क्षणाला आईला स्मरणात ठेवा. मग बघा, आपण चुकीच्या मार्गावर काय, कोणत्या नकारात्मक ऊर्जेला देखील आपल्याला स्पर्श करायला 1000 वेळा विचार करावा लागेल. कारण आपल्याभोवती आईचं संरक्षण कवच निर्माण झालेलं असतं. कोणतीच नकारात्मक ऊर्जा आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. आईचं नाव सतत मुखात असणं, वेळोवेळी आईचं नामस्मरण करावं, ध्यान, प्रार्थना, पूजा ही नियमित करणं किंवा धावपळीच्या युगात आपण निदान काम करता करता आईचे आभार तर मानूच शकतो ना. आईसाठी कितीही केलं तरी कमीच आहे. पण तरीसुद्धा आईसाठी जे काही आपल्याला जमेल ते आपण करावं. आपली आई भाव बघते, आपलं मन बघते. अजून काय हवं आहे आपल्या लेकरांकडून आईला? म्हणूनच सुखदुःखात दोन्ही वेळेत आपण आईला जवळ ठेवलं की आपल्याला अभिमान स्पर्श करू शकत नाही किंवा कोणता त्रास जास्त होत नाही. म्हणूनच आईच्या नामाने स्वतःला पूर्णपणे उजळून टाका. मग सर्वीकडे प्रकाशच प्रकाश. अंधाराला वाट सापडायला देखील प्रकाशाचीच गरज भासते. लक्षात ठेवा, इतकी ताकद आपल्या माऊलीमध्ये आहे. ही आपली आई परब्रह्म आहे. हा ब्रह्मांड सर्व काही स्वतःमध्ये व्यापून घेतलं आहे. मग मला सांगा, जिच्याकडे ब्रह्मांड चालवण्याची ताकद आहे तर एका क्षणार्धातच होतं ते नव्हतं करायला त्या आईला कितीसा वेळ लागेल. म्हणूनच अहंकार, लोभ, ईर्ष्या अशा सर्व नकारात्मक ऊर्जेपासून आपण दूर राहून आईच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. तरच आपण आपलं आयुष्य सुखात व्यतीत करू शकतो. पैसा, सोनं, नाणं आपल्याला आईपेक्षा मोठं नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा, या गोष्टीच्या मागे धावण्यापेक्षा आईच्या मागे धावा. मग सगळा ब्रह्मांडाचं सुख आपल्या पायात लोटांगण घालेल आणि ते सुख आपल्या पदरात पडल्यावर देखील आपण आपल्या आईच्या चरणापाशी राहून त्याचा योग्य तो उपयोग केला की अजून काय हवं. आईच आहे सर्वांना राखणारी आणि आईच आहे सर्व काही उद्ध्वस्त करून सर्वांना धडा शिकवणारी. म्हणूनच आपण आपल्या आईच्या कुशीतच सुरक्षित आहोत. बाकी सगळं भ्रम आहे हे लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ.